नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यामध्ये जी प्रस्तावित कर्जमाफी आहे जून 2026 पर्यंतची, त्या संदर्भात एक नवीन अपडेट आहे. आता जी समिती गठन करण्यात आलेली आहे परवीनसिंग परदेशी सरांच्या नेतृत्वाखाली, त्या समितीनं काम सुरू केलेलं आहे. अवघे 4 महिने शिल्लक राहिलेले आहेत त्यांना तो अहवाल सादर करण्यासाठी. आता या समितीनं पहिलं काम करायला सुरुवात केलंय ते म्हणजे कोऑपरेटिव्ह किंवा सहकारी बँका आणि सोसायट्यांचे जे काही थकीत आहेत त्यांची याद्या मागवणं. त्यासाठी बँकेला फॉर्म्स पाठवण्यात आलेले आहेत परफॉर्मा ए आणि परफॉर्मा बी, ज्यामार्फत त्यांची माहितीही मागवली जात आहे. आता हीच माहिती मागवत असताना मग त्यामध्ये कोणते शेतकरी आता पात्र होऊ शकतात आणि त्याच्यानंतर कोणत्या निकषामध्ये शेतकऱ्यांना बसवायचंय हे काय ते ठरणार आहे त्या फॉर्मावरनं. परंतु आता हा फॉर्म मागवत असताना शेतकऱ्यांकडनं पण काही माहिती बँकांना घेणं गरजेचं आहे. मग ती माहिती घेण्यासाठी बँका शेतकऱ्यांसाठी कोणकोणते कागदपत्र लागतायत आणि तुम्हाला जर तुमचं पीक कर्ज असेल, ते थकीत असेल किंवा चालू बाकी असेल, सोसायटीमार्फत कर्ज घेतलेलं असेल, तर तुम्हाला या कागदपत्राला लवकरात लवकर बँकेकडे सुपूर्द करणं गरजेचं आहे. नेमकं ती कागदपत्र काय आहेत आणि कधी जमा करायचे, कुठे जमा करायचे त्याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा माहिती त्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा ज्यांचं कुणाचं पीक कर्ज थकीत आहे किंवा चालू बाकीदार आहे. त्यालाही कागदपत्र त्याच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजला जमा करून तुम्ही कर्जमाफीत पात्र होऊ शकतात. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, जर तुम्हाला कर्जमाफीमध्ये पात्र होऊन घ्यायचं असेल तर या कागदपत्राची पूर्तता आता करणं गरजेचं आहे. कारण काही बँकामार्फत किंवा जे कोणी बँकेचे चेअरमॅन असतात, त्यांच्यामार्फत गावात जे कोणी नेतृत्व करतं त्या बँकेचं, कोऑपरेटिव्ह बँकेचं, त्यांच्यामार्फत हे कागदपत्र मागवली जात आहेत. परंतु बरेच सारे शेतकरी हे गावाच्या ठिकाणी राहत नाहीयेत. ते नोकरीसाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी म्हणा गाव सोडून शहरी भागात आलेले असतात. तर त्यामुळं त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नसते. मग नेमकं कोणकोणती कागदपत्र आता मागवली जात आहेत, तर त्यामध्ये सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुमचं पॅन कार्ड देणं गरजेचं आहे आणि तिसरा महत्त्वाचा कागद म्हणजे तुमचं फार्मर आय डी. फार्मर आय डी हा अत्यंत आवश्यक कागद आहे. जर तुम्ही काढला नसेल तर तुम्ही काढून घ्या आणि तो फार्मर आय डी नंबर 24 तासात जनरेट होतो. तो तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत चौथा महत्त्वाचा कागद म्हणजे तुमचं 7, 12 आणि 8 ही लेटेस्ट असलेली कॉपी तुमची 7, 12 आणि 8ची देणं गरजेचं आहे. काहींच्या 7/12 पिकाची त्या पीक कर्जाची नोंद झालेली असेल, काहींच्या झालेली नसेल, तरी तुम्ही हे देऊ शकता. तर हे कागदपत्र तुम्हाला तुमच्या बँकेत जिथनं तुम्ही कर्ज काढलंय, ज्या शाखेत तुम्ही कर्ज काढलंय, त्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आता कोणत्या बँकेचं नेमकं हालचाली सुरू झाल्यात हे सांगायचं झालं तर सगळ्यात अगोदर जे शेतकरी सगळ्यात जास्त पैसे घेतात बँकेतनं कर्ज, त्यांना कुणाला बँका कर्ज देतात ते म्हणजे सोसायटी. जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा सोसायटी आणि याची कर्जाची रक्कम 1,50,000, 50,000, 60,000 अशी असते. आता त्या खातेदारांना सगळ्यात अगोदर पहिलं फोकस करण्यात आलेलं आहे. मग आता तुमचं जर यापैकी कुणाचं कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कर्ज असेल, ते थकीत असेल किंवा चालू बाकीदार असेल, तर हे कागदपत्र तुम्ही स्फूर्त करा आणि लवकरात लवकर पात्र यादीमध्ये तुमचं नाव टाकून घ्या. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कर्जमाफीच्या संदर्भात जसं अपडेट्स येतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.